आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शरूला हाफ डे हवा असतो आणि यासाठी शरूने आधी समायराला सांगितलेलं असतं आणि समायरा हे पुढे आता जयपर्यंत पोहोचवणार असते. कारण समायरा HR असते ना, त्या डिपार्टमेंटला असल्यामुळे सगळ्या काही गोष्टी समायराला सांगणं गरजेचं होतं. जे आता ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो शरूकडे एकटक बघत राहतो. कालच्या ज्या घटनेमुळे आता जय ना शरूच्या प्रेमात पडलेला असतो. त्याला आता दुसरीकडे दुनिया काहीच दिसत नसते. इकडे आता मॅक जो आहे तो कामासंदर्भात बोलत असतो, पण जयचं बिलकुलही लक्ष नसतं. जय फक्त त्या शरूकडे बघत असतो, कारण तो आता त्या प्रेमात पडल्यामुळे ना त्याला दुसरं काहीच दिसत नसतं. मॅकने एवढं सगळं सांगून सुद्धा आता जयच्या सगळं काही डोक्यावरनं गेलेलं होतं. जय आता म्हणत असतो की तू काय बोललास मला कळलं नाही, एक्सप्लेन कर. मग आता मॅक बोलतो एवढा वेळ सर मी काय केलं, एक्सप्लेन तर केलं ना, मग ठीक आहे, मग आता कॅबिनमध्ये ये, मला मेल कर आणि त्याचसोबत एक्सप्लेनसुद्धा कर. असं बोलून आता तो कॅबिनमध्ये गेलेला असतो. तेच आता समायरा तिथे येते आणि समायरा खरं तर शरूचा जो हाफ डेचा रिपोर्ट आहे त्याबद्दल सांगायला आलेली असते की त्या शरूला हाफ डे हवा आहे. मग शरूला हाफ डे का हवा याबद्दलसुद्धा विचारलं जातं. तर जय म्हणतो, तिला विचारतो की का हाफ डे घेत आहेत. मग तिचं काहीतरी पर्सनल काम आहे, पण कारण तिने मेन्शन नाही केलं हाफ डे कशासाठी हवा आहे असं जय समायराला बोलतो. समायरा म्हणते की ती कामाच्या बाबतीत कशी माहिती ना, सारखं सारखं तिला हाफ डे हवा असतो, तिला सुट्टींचीच कारणं हवी असतात. पण तेव्हा जय जो आहे तो समायराचं तोंड बंद करून आता बाजू घेऊ लागतो, कारण त्याला माहिती असतं की शरू कशी आहे आणि काय येते कामाच्या बाबतीत. पण आता समायराकडनं हे सुद्धा कळलेलं असतं की शरूला बघायला मुलगा येणार आहे. त्यामुळे आता त्याच्या डोक्यात ना अनेक प्रश्न येऊ लागतात. त्याची ते शरू जी आहे ती बाहेर कामासंदर्भात बोलत असते. तेच आता मॅक म्हणत असतो की आज ना ते चहा कॉफी वगैरे नको आहे, तर मग काहीतरी आता त्यांचं माच्छा खायचं ठरलेलं असतं. मग तेव्हाच ना शरू म्हणत असते की काय रे, चहा आणि कॉफीची सर माच्छाला कुठे आहे, पण एकदा ट्राय तरी करतो असं आता मॅक बोलत असतो. तेच आता शरू जयच्या कॅबिनमध्ये जाते. शरू जेव्हा जयच्या कॅबिनमध्ये जाते ना, तेव्हा जय एकटक तिच्याकडे बघतो. तो जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा तिचे केस वाऱ्याने असे उडत असतात आणि त्याला असं वाटतं की साक्षात परीच त्याच्या समोर उभी आहे. तो एकटक तिच्याकडे बघतो. तेव्हाच ना शरू त्याला म्हणते की मी कमीन का. मग आता जय तिला म्हणतो की आज चक्क तू माझी परमिशन वगैरे घेऊन आतमध्ये येतेस, बापरे, मी तर विचारही केला नव्हता. तेच आता शरू जयला बोलत असते, मग काय झालं सर, मला ना जरा हाफ डे हवा होता. मग का हाफ डे, काही काम आहे का. नाही, माझं थोडं पर्सनल काम आहे असं देखील ती सांगते. ती हे सांगत नाही की तिला बघायला मुलगा येणार आहे, पण समायराने ही गोष्ट सांगितलेली असते. दुसरीकडे शरू आता घरी गेलेली असते आणि छान तयार होते, कारण तिला बघायला मुलगा येणार असतो. तेच आता इथे अनु आणि त्याचसोबत मयू आता शरूची मजा घेत असतात. तुझा नवरा ना एकदम डॅशिंग असायला हवा असं अनु बोलत असते. तेच आता मयू सांगत असते की या दोघींचंही लग्न झालं तर आता आपणच असणार ना, म्हणजे किती भारी ना. पण नाही, आपल्याला तर आई आपल्या घरातली कामं करायला लावणार, या दोघींच्या वाटणीची सुद्धा हे त्यांच्या लक्षात येतं. तेच पमा आता त्या दोघींनाही ओरडते, काय ग, गप्प बसा ना, आपली शरू बघा किती छान दिसते. शरू खरंच ना किती गोड दिसतेस ग. हे सगळं जमलं ना तर मी तर म्हणते बायचं आणि शरूचं एकाच मांडवात लग्न लावून द्यायचं. तेच इथे आता जयला काही सुचत नसतं काय करावं. तो प्रेमात पडलाय, पण त्याला ही गोष्ट कळत नसते की तो प्रेमात पडलाय. त्यातच त्याला ज्या काही गोष्टी असतात त्या नको नकोशा वाटत असतात. तेच आता तो टेबलवर बघतो तर इथे ना मोबाईल विसरलेली असते शरूचा मोबाईल राहिलेला असतो. मग तो विचार करतो की काय, हा मोबाईल इथे कसा काय राहिला, तिला द्यायला हवा. मग त्याला नेमकं ते निमित्तच भेटतं ना तिला मोबाईल द्यायचं. मग आता तो विचार करतो की हा मोबाईल द्यायला तिला जायला हवं. ते दुसरीकडे आता सुभाष जे आहेत ते नवऱ्या मुलाची वाट बघत असतात. कधी एकदा तिकडची मंडळी येत आहेत ना असं झालेलं असतं. तेच वाट बघत बसलेले असतात. तेच गावावरनं फोनसुद्धा आलेला असतो आणि ते सांगत असतात की नागपंचमीला आम्ही येणार आहोत, सगळ्यांना जमणार नाही पण थोडेफार येऊच. तेच आता पम्माने बाहेर उभे असताना नवऱ्याकडची मंडळी येतात, म्हणजे फक्त त्याची आई आलेली असते आणि तो मागावून येणार असतो. तेच आता पहिल्यांदा मंचकर म्हणतात की स्वामींचं दर्शन घ्या, बघा ह्यांचं घर ना खरंच खूप सुंदर आहे बघा. असं बोलून मंचेकर आता त्या बाईला आतमध्ये घेऊन येतात, जी नवऱ्या मुलाची आई असते. मग आता ओळख वगैरे होते की म्हणजे आमचा व्यवसाय आहे, म्हणजे पंचेकर जे आहेत ते पम्माची ओळख करून देतात की ह्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. त्याचसोबत मुलीचे बाबा जे आहेत ते PSG मध्ये कामाला आहेत, सरकारी नोकरी आहे. म्हणजे बघा तुम्ही सगळं काही उत्तम आहे. तेच तुम्हाला जर मुलगी म्हणाल ना तर मुलगीसुद्धा एकदम अव्वल आहे बघा. मुलगी काम करते, जॉब करते, घरातली कामं करते आणि त्याचसोबत सगळं
सांभाळून घेते. बाकीच्या मुलींप्रमाणे तुम्ही म्हणाल की तिचं असं आहे तसं आहे, तर तसं काहीसुद्धा नाही. सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट आहेत, त्यामुळे तुम्हालाही या सगळ्या गोष्टी जमतील असंही आता म्हटलं जातं. मग एवढ्या सगळ्या गोष्टी समजवल्यानंतर ना इकडे आता खरंच ना आजच्या या काळामध्ये ना इतकी चांगली मुलगी भेटणं खरंच मुश्किल आहे. खरं तर मला जेव्हा मंचेकरांनी सांगितलं की असं असं आहे, तेव्हाच मग मी विचार केला की नाही, उशीर करायचा नाही. आपल्याला स्थळ हवं आहे, पसंत पडलं आहे, तर हे स्थळ आपण बुक करायचं, कन्फर्म करायचं. म्हणूनच मग मी विचार नाही केला. मी सगळं काही सोडलं बाजूला आणि पहिल्यांदा ठरवलं की आपण हीच मुलगी बघूया करून. मग आता दुसरीकडे सगळीजणं आतमध्ये आलेली असतात आणि तेव्हाच ना एक एक करून त्या सगळ्या मुली बाहेर येतात. मग आता अनु मयू बाहेर आल्यानंतर त्यांचीसुद्धा ओळख करून दिली जाते. समायरासुद्धा त्या बघण्याच्या कार्यक्रमाला आलेली असते. तेच मंचेकर म्हणतात, चला जावई बापू आले. त्यांना असं वाटतं की खरंच जावई आले आहेत का, पण तिथे आता जय आलेला असतो. जयला अचानक बघून समायरा विचारते की तू इथे काय करतोयस. त्यावर समायराला जय सांगतो की शरूना मोबाईल विसरली होती, सो मी म्हटलं तिला मोबाईलची गरज लागेल, इथे तिथे शोधत बसेल, सो मी मोबाईल द्यायला आलो. ते सुभाष म्हणतात की दारावर का उभे आहात, या ना आतमध्ये, आणि असं बोलून ते जयला आतमध्ये बोलवतात. मग आता समायराच्या लक्षात येतं की इथे बघण्याच्या कार्यक्रममध्ये हा मुद्दामून बहाणा करून आलेला दिसतोय, कारण समायरासुद्धा तिथे असते आणि त्यात जय आलाय. कारण गौतमच्या जेव्हा आसावरीचा बघण्याचा कार्यक्रम होता ना, तेव्हासुद्धा गौतम तिथे आला होता. या गोष्टी सगळ्या काही समायराला आठवतात. मग समायरा ठरवते की आग लावूया. मग इकडे ना तेजस्विनी जी आहे ती बाहेर पाऊस पडत असतो म्हणून घरात असते आणि ती बिंदूला बोलत असते की हा पाऊस जो आहे ना तो घरात बसूनच आपण एन्जॉय करायचा, बाहेर कोण चिखलाच वगैरे जाईल. आणि मग ती मस्त कॉफी वगैरे घेत असते. हे सगळं तिचं सुरू असतं. त्यातच आता अचानकपणे ना फोन येतो. अचानकपणे फोन आल्यामुळे ती म्हणत असते काय काय काम आहे. मग ती म्हणते की तुम्ही कुठे आहात. मग ती म्हणते मी घरात आहे. काय झालं. मग तेव्हा ती म्हणते की तुमचा जो मोठा मुलगा आहे ना तो सुद्धा आता परबांच्याच मुलीशी लग्न करतोय. मग तेव्हा ना तेजस्विनीचं डोकं सटकतं. तेजस्विनी म्हणते की तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का. तेव्हाच ती आता त्या गोष्टी सांगते की आसावरीला जेव्हा पहिल्यांदा मुलगा बघायला आला होता ना तेव्हासुद्धा गौतम त्या कार्यक्रमात हजर होता आणि इथे सुद्धा तेच आहे. शरूला बघायला मुलगा आलाय आणि जयसुद्धा आलेला आहे. म्हणजे तुमचा मुलगा, मोठा मुलगा जो आहे ना तो सुद्धा हातातनं चाललाय. म्हणजे तो बहुतेक शर्वच्या प्रेमात आहे हे देखील आता मला माहिती. मग तुम्हाला बघा परबांच्या घरी यायला जमते का, असं समायराने सांगितलेलं असतं. समायरा एवढं सगळं सांगते. मग तेजस्विनी आता बाहेर जायला निघत असते. तेच तिला बिंदू बोलते की आता तर तुम्ही म्हटला होतात की बाहेर चिखल आहे वगैरे. तेजस्विनी तिचं काही ऐकत नाही आणि एकटीच आता निघालेली असते. समायराला मात्र आनंद झालेला असतो. तेच आता मुलगा जो आहे, नवरा मुलगा, तो आलेला असतो. नवरा मुलगा जसा येतो तशी आता त्याची ओळख वगैरे केली जात असते. जयची सुद्धा ओळख करून दिली जाते. म्हणजे जय खानोलकर आहे, हा खानोलकर बिझनेस म्हणजे ह्यांचा आहे आणि त्याचसोबत आमच्या मोठ्या मुलीचं जे लग्न ठरलं आहे ते ह्यांच्या भावासोबत ठरलं आहे आणि आमची शरूसुद्धा ना ह्यांच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे. त्यावर आता मुलाची आईच बोलते, अच्छा आम्हाला सांगितलं होतं मंचकरांनी की ती कोणत्या तरी मोठ्या कंपनीत आहे, ह्यांच्या कंपनीत आहे का, चांगलं आहे चांगलं आहे. पण आता मुलीला बघायला व मुलगी कशी आहे काय आहे, आम्हाला तर बघता क्षणी फोटोमध्ये तर पसंत पडली होती, पण आता ह्या मुलांना पण पसंतीत पडायला हवी ना, असंही आता म्हटलं जातं. तेच आता जय आणि मुलगा त्याचीसुद्धा ओळख होते. जय आता त्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये थांबलेलाच असतो. त्याला बघायचं असतं की शरू आता या मुलाला पसंत करते की नाही, यासाठी त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो आणि त्याचमुळे तो आता या प्रोग्रामला थांबलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा एपिसोड कसा वाटला ते. आणि त्याचसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.